तशी जुनी साधक आहे. हा, म्हणजे बोला. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये मी जॉईन केला. नंतर जानेवारी पर्यंत केला 2-3 महिने आणि नंतर मग असंच काही कारणाने सोडून दिला होता. मग आता परत ह्या महिन्यात मी जॉईन झालीये. पहिले पण वजन माझं चांगलं ऑक्टोबर महिन्यामध्ये मी झालते तेव्हा 2 किलो झालतं कमी. परत मग वाढलं, मग परत जॉईन झाले आणि आता पण ह्या महिन्यात मी मागच्या आठवड्यात म्हणजे 2-3 दिवसापूर्वी केलं होतं. 1 किलो वेट कमी झालं या महिन्याचं. आणि ओके. मला व्हर्टिगो व्हेन्सचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. तो पण म्हणजे 50% कमी झाल्यासारखा दिसतोय. येस. ग्रेट. आणि छान. डॅन्ड्रफ होता, तो पण कमी झालाय. सूर्यनमस्कार आणि घाम वगैरे पूर्ण केसातून वगैरे येतो ना, मग त्याच्याने बराचसा म्हणजे माझा म्हणजे पूर्णच डॅन्ड्रफ कमी झालाय. येस. आणखीन हम्म. काही चेंजेस वाटतायत? अजून असं खूप फ्रेश वाटतं, म्हणजे ऍक्टिव्ह राहते दिवसभर. एक्सरसाइज ही रोज सकाळी आपण सूर्यनमस्कार ते करतो म्हणून असं उठायचं बसायचं असा कंटाळा येत नाही, काही नाही. गुडघे वगैरे असे पूर्ण सगळे लवचिक झाले शरीर. ग्रेट. फ्लेक्झिबिलिटी वाढली आहे. फ्लेक्झिबिलिटी खूप आलेली आहे. येस. कन्सिस्टन्सी ठेवायची. कन्सिस्टन्सी ठेवली आपण, एकदा आयडियल वेट पर्यंत आपल्या पोहोचलो ना, त्यानंतर आपलं वेट वाढत नाही. मग रोजची जे रुटीन आहे ते कंटिन्यू केलं ना, तर आपलं वजन वाढणार नाही. थोडासा मध्ये गॅप घेतला, वाटलं की गॅप घेतला, काही काम आहेत, काही कारणांमुळे साधना चुकलीये, तर पुन्हा चालू करायचे. वर्ग जरी जॉईन करता नाही आले ना, स्वतःची साधना पूर्ण करायची. साधनेमध्ये खंड पडू द्यायचं नाही.